Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of chemical reactions and equations. In last part we have discussed physical change, chemical change, correct, later on chemical reactions, characteristics of chemical reactions, correct, chemical equations and types of chemical equations, correct. Now the next point is balanced and unbalanced equations. बाळांनो बॅलन्स्ड इक्वेशन कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय बॅलन्स्ड इक्वेशन? बॅलन्स्ड इक्वेशन कुठलीही केमिकल रिॲक्शन असेल बाळांनो, ओके, रिॲक्टंट आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे? प्रोडक्ट असणार आहे, बरोबर आहे ना? रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. ओके, दिस इज LHS साइड, ओके, अँड दिस इज RHS साइड, करेक्ट ना? ओके, मग ॲटम्स ऑफ LHS, ॲटम्स ऑफ LHS is equal to atoms of RHS असेल, ओके, तर डेफिनेटली दॅट इक्वेशन इज कॉल्ड एज अ बॅलन्स्ड इक्वेशन. ओके, मग असं म्हणू शकताय इन बॅलन्स्ड इक्वेशन, ठीक आहे, ॲटम्स ऑफ LHS इज इक्वल टू काय असणार आहे? ॲटम्स ऑफ RHS. इथे खूप महत्त्वाचा लॉ आहे बाळांनो, ओके, फॉर balanced equation, that is law of conservation of mass. लक्षात येते? ओके, the equation which obey law of conservation of mass is balanced equation. बघा, जे इक्वेशन ओके लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ऑबे करतं, लक्षात येते, त्या इक्वेशनला काय म्हणायचं बाळांनो? बॅलन्स्ड इक्वेशन म्हणायचं. ठीक आहे, मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास सेज दॅट, ओके, इट स्टेट्स दॅट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास states that the mass of किंवा असं लिहा, the total mass of reactant is equal to the total mass. टोटल वर्ड काय यूज करतो मी? कारण काय, रिॲक्टंट एकपेक्षा जास्त असू शकतात, प्रोडक्ट एकपेक्षा जास्त असू शकतात, त्याचा टोटल मास करायचा आहे. टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे, किंवा और मध्ये असं म्हणू शकताय, ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन mass of substance म्हणा, ओके, किंवा ओके participating species is conserved. कन्झर्व्ड म्हणजे काय? ओके, सेव्ह राहतो, मास चेंज होत नाही. ओके, तुम्ही दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणू शकता, मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन. बरोबर आहे ना? मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन. ठीक है, मास नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड ड्यूरिंग केमिकल कॉम्बिनेशन. ओके, दैट इज द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. समजते? फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी तुम्हाला बळं. सपोज ए रिॲक्ट्स विथ बी, करेक्ट ना? ठीक आहे, एचा मास सपोज 20 आहे, बीचा मास सपोज 30 आहे, करेक्ट, विच फॉर्म्स ए बी सपोज. तर 20 प्लस 30 किती होणार आहे? लक्षात येते, हा कन्झर्व झाला मास 50. इथं सुद्धा काय आहे, रिॲक्टंटचा मास टोटल 50 आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आता हे तुम्हाला
पुढे येणार आहे, डोंट वरी. ओके, चॅप्टर नंबर 1 मध्ये हे तुम्हाला आहे. कुठं? क्लास 11 मध्ये. ओके, सपोज कार्बन वेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन विच फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड. सी हिअर, कार्बनचा मास असतो बाळांनो 12, ॲटॉमिक मास म्हणतो त्याला आपण. ठीक आहे, आणि ऑक्सिजनचा टोटल असतो 32 ॲटॉमिक मास. टोटल ॲडिशन किती होते बघा बरं? 44. करेक्ट. इथं बघा, कार्बनचा 12, इथं सेमच आहे ना. ओके, 32. ओके, इज इक्वल टू टोटल किती? 44. इट मीन्स मास ऑफ ओके एस रिॲक्टंट्स अँड मास ऑफ प्रोडक्ट ओके इज इक्वल. आलं लक्षात? ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मग मला सांगा, जर मास चेंज होत नसेल ओके तर ॲटम्स चेंज होतील का? नाही. ॲटम्स जर चेंज होत नसतील ओके तर डेफिनेटली इट इज अ बॅलन्स्ड रिॲक्शन. म्हणून काय की कुठलीही रिॲक्शन होत असेल तर ॲटम फक्त रिअरेंजमेंट होत, ॲटमची फक्त काय होते? रिअरेंजमेंट होते. ठीक आहे ना. ओके, ओनली रिअरेंजमेंट ऑफ atoms takes place during chemical combination, but not destroyed. लक्षात येते? ते डिस्ट्रॉय होत नाहीत, फक्त रिअरेंजमेंट होते. आलं लक्षात? प्रॉपर्टीज चेंज होतात. ओके, बट मास गेट कन्झर्वड. आलं लक्षात? त्याच्यामध्ये ॲटम्स काय असतात? इक्वल असतात. सो म्हणून मी असं म्हणलं की बाबा केमिकल रिॲक्शनमध्ये बॅलन्स्ड इक्वेशन कोणाला म्हणायचं? ओके, तर काय LHSचे ॲटम्स आणि RHS ॲटम्स जर इक्वल असतील ओके तर दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज अ बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन ऑर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. रिॲक्शन जी आहे ती इक्वेशनला रिप्रेझेंट करतो, म्हणून आपण काय म्हणतो? इक्वेशन. समजलं ना? अनबॅलन्स्ड कशाला म्हणाल? अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. ठीक आहे. अनबॅलन्स्ड मीन्स डेफिनेटली नंबर ऑफ ओके एस ॲटम्स ऑफ LHS म्हणजे समजतंय ना मुलांनो? रिॲक्टंटचे ॲटम्स ओके आर नॉट इक्वल टू ॲटम्स ऑफ RHS म्हणजेच काय? प्रोडक्ट्स. ठीक आहे. ओके, ॲटम्स ऑफ रिॲक्टंट्स आर नॉट इक्वल टू ॲटम्स ऑफ प्रोडक्ट. दॅट इज कॉल्ड ॲज अ अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता तुम्हाला 2 एक्झाम्पल्स देतो मी. सी हिअर, एक्झाम्पल नंबर 1. ओके, मॅग्नेशियम when reacts with oxygen which forms magnesium oxide. This is unbalanced equation. Correct. And here it is, suppose magnesium when reacts with oxygen which forms magnesium oxide. How many? Twice. ठीक आहे. मग बॅलन्स्ड आहे किंवा नाही हे काउंट करण्यासाठी काय जज करण्यासाठी काय कराल? ॲटम्स काउंट कराल. हे स्टडी केलं आहे तुम्ही 10th मध्ये. ठीक आहे ना. ओके, इथं थोडेसे मेथड्स वेगळे यूज करून आपल्याला काय करायचं? त्याला बॅलन्स करायचं आहे. नंबर ऑफ मेथड्स आहेत फॉर द बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. आता ह्या ठिकाणी ओके लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास फॉलो होतो का? ओके येस, दिस इक्वेशन डज नॉट ओबे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कन्झर्वेशन ऑफ व्हॉट? मास. येते लक्षात हे? बट दिस इक्वेशन्स हिअर 2 मॅग्नेशियम आहेत आणि 2 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. बरोबर आहे ना? ओके, एक ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे हा आणि त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. करेक्ट. टोटल किती बघा इथं? 2 मॅग्नेशियम 2 ऑक्सिजन. हा कोएफिशियंट दोन्हीसाठी असतो. मॅग्नेशियमसाठी पण असतो बाळांनो आणि ऑक्सिजनसाठी पण असतो. समजलं ना? ओके, सो दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन. समजतं हे? ओके, कुठलं इक्वेशन बॅलन्स्ड आहे, कुठलं इक्वेशन बॅलन्स्ड नाही लक्षात आलं पाहिजे तुमच्या. इट ऑबे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. समजतं हे? ओके ठीक आहे.
मग आता एखादी रिॲक्शन गिवन असेल, इक्वेशन गिवन असेल, तर बॅलन्स कसं करायचं त्याच्यासाठी मेथड्स आहेत बाळांनो. ठीक आहे. इथे जे कोएफिशियंट लिहिलं आपण, कोएफिशियंट म्हणजेच काय, ओके येस, मल्टिप्लाइंग फॅक्टर जे आहेत. लक्षात येते कुठल्याही बॅलन्स्ड इक्वेशनमध्ये काय स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट्स असतात. लक्षात येते. ठीक आहे. त्याला म्हणायचं स्टायकोमेट्रिक. त्याची स्टायकोमेट्री मेंटेन करण्यासाठी तुम्हाला हे 11th ला स्टायकोमेट्री आहे ऑलरेडी. ठीक आहे ना. स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट्स जे काय मल्टिप्लाइंग फॅक्टर यूज केले ना फॉर बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. ठीक आहे ना. ओके, दॅट मल्टिप्लाइंग फॅक्टर इज कॉल्ड एज अ स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट. एक स्मॉलेस्ट इंटिजर असतो. आलं लक्षात. कशासाठी यूज करतात? फॉर द बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. क्लिअर. ठीक आहे. बॅलन्स करूया आपण आता. ओके, हेडिंग द्या बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन्स. बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. बरोबर आहे ना. ओके, बॅलन्सिंग करणे म्हणजे काय? टू मेक दी ओके ॲटम्स इक्वल फ्रॉम LHS अँड RHS. करेक्ट ना. ओके येस. त्याच्यामध्ये काय मेथड्स आहेत? मेथड्स टू बॅलन्स दी इक्वेशन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्रायल अँड एरर मेथड. ठीक आहे ना. ओके, किंवा असं लिहा, ट्रायल आणि एरर बनण्यापेक्षा आपण हिट अँड ट्रायल म्हणूया. सेमच आहे दोन्ही. ठीक आहे ना. ट्रायल आणि एरर येत राहतात. ओके येस, तुम्ही ट्राय करत राहणार आहे त्याला ट्रायल एरर म्हणतो. हिट अँड ट्रायल मेथड म्हणजे काय? रँडमली कसंही बॅलन्स करा. ठीक आहे. हिट अँड ट्रायल मेथड. ठीक आहे ना. ओके, हिट करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला? ओके येस, रँडमली ओके येस नंबर्स घ्यायचे आहेत. ओके येस, आणि बॅलन्स करायचं. त्याला हिट अँड ट्रायल. मी तुम्हाला आयडिया सांगतो, डोंट वरी. इथं कसं बॅलन्स करायचं केमिकल इक्वेशन. ठीक आहे ना. ओके येस, हिट अँड ट्रायल मेथड. सेकंड आहे अल्जेब्रिक मेथड. ठीक आहे. थर्ड आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. ह्याच्यामधले काय मेथड्स तुम्ही स्टडीज केलेलं नसणार आहे. हिट अँड ट्रायल मेथड तेवढी स्टडी केलं असणार आहे तुम्ही. ऑक्सिडेशन नंबर मेथड. ठीक आहे. अँड फोर्थ वन इज ओके आयन इलेक्ट्रॉन मेथड, किंवा त्यालाच आपण हाफ रिॲक्शन मेथड सुद्धा म्हणतो. हाफ रिॲक्शन मेथड. हे वेज आहेत टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन्स. ह्या दोन मेथड्स आपल्याला कुठं स्टडी करायच्यात? रेडॉक्स रिॲक्शन. इन रेडॉक्स रिॲक्शन्स. ठीक आहे. क्लास 11मध्ये तुम्हाला हे स्टडी करायचं आहे. आता आपल्याला फक्त दोन मेथड स्टडी करायच्यात, हिट अँड ट्रायल मेथड, अल्जेब्रिक मेथड. ठीक आहे ना. ऑक्सिडेशन नंबर मेथड डिटेलमध्ये आपल्याला कुठं स्टडी करायचं आहे? तर रिडॉक्स रिॲक्शन्समध्ये स्टडी करायचं आहे. आयन इलेक्ट्रॉन मेथड आपल्याला तिथं स्टडी करायचं. कशामध्ये? रिडॉक्स रिॲक्शन्समध्ये. सो फर्स्ट हेडिंग द्या आता, बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन बाय हीट अँड ट्रायल मेथड. ट्रायल मेथड. ठीक आहे. थोडासा डिफरंट वे सांगणार आहे मी बाळांनो तुम्हाला. हिट अँड ट्रायल मेथड यूज कसं करायचं. ठीक आहे. ओके, बॅलन्सिंग सिक्वेन्स बघा. बॅलन्सिंग सिक्वेन्स कसा ठेवायचा? बॅलन्सिंग सिक्वेन्स हे बुकमध्ये मेन्शन नाही आहे. आलं लक्षात. एक आयडिया सांगतोय मी तुम्हाला. काय आयडिया बघा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल बॅलन्स मेटल ॲटम्स असं लिहूया. मेटल ॲटम्स ऑन बोथ साईड. ठीक आहे ना. अगोदर काय करायचं? मेटल ॲटम्स बॅलन्स करायचे ऑन बोथ साईड. लेटर ऑन ओके नॉन मेटल ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन.
हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सोडून ओके येस मग बॅलन्स करायचं. देन बॅलन्स हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे, बघा सिक्वेन्स खूप इझी आहे. 1 2 थर्ड सिक्वेन्स काय आहे, बॅलन्स हायड्रोजन ॲटम्स अँड फोर्थ वन इज बॅलन्स ऑक्सिजन. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ठीक आहे, अगोदर काय बॅलन्स करायचं, मेटल ॲटम्स. एक आयडिया देतोय बळानो मी तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट आहे नॉन मेटल ॲटम्स, थर्ड आहे हायड्रोजन अँड फोर्थ आहे व्हॉट, ऑक्सिजन. हा सिक्वेन्सच फॉलो करायचं टू बॅलन्स द इक्वेशन. ठीक आहे, आता हीट अँड ट्रायल मेथड ओके काय हे काय म्हणतो त्याला, लेंदी मेथड आहे. इट इज व्हेरी लेंदी मेथड. ठीक आहे, सिम्पल इक्वेशन असेल ना, सिम्पल मेथडसाठी ओके इझी आहे. ठीक आहे ना, सिम्पल मेथडसाठी ओके येस सॉरी सिम्पल इक्वेशन म्हणा त्याला. सिम्पल इक्वेशनसाठी ओके ही मेथड खूप इझी आहे, इझी मेथड म्हणू शकताय. ओके, पण कॉम्प्लिकेटेड जर इक्वेशन्स असतील, कॉम्प्लिकेटेड ओके टेक्स टाइम. लक्षात येते ओके येस, थोडा वेळ लागतो बाळांनो ओके टू बॅलन्स द रिॲक्शन्स इक्वेशन्स. ओके, म्हणून ह्या कंडिशनला पेशन्स खूप महत्त्वाचे असतात तुमचे. पेशन्स जर ठेवत असाल तुम्ही ओके शेवटपर्यंत, म्हणजेच काय, जोपर्यंत ईच अँड एव्हरी आयटम बॅलन्स होत नाही तोपर्यंत तुमचे पेशन्स असले पाहिजेत. करेक्ट ना. ओके येस, एखाद्या सर्कलवरती सपोज इथं तुम्ही हीट करत असाल ओके, बिगर सर्कल जर दिलेलं असेल तुम्हाला ओके तर तुम्ही इझिली हीट करू शकता. ओके, ह्या सर्कलच्या मध्ये ओके हीट करणं सोपं आहे, एम करणं सोपं आहे, बरोबर आहे ना. पण जर तुम्हाला स्मॉलर सर्कल दिलेलं असेल ओके तर तुमचे एम जे आहेत ते रॉंग होऊ शकतात लाईक दिस. का, सरफेस एरिया कमी झाला आणि ओके जे टार्गेट आहे लक्षात येते का बघा ओके कॉम्प्लिकेटेड झालं. लक्षात येते ओके. तसं काय की कॉम्प्लिकेटेड इक्वेशन जर मिळालं बळानो ओके, कॉम्प्लिकेटेड इक्वेशन गिवन असेल तर इट टेक्स टाइम ओके फॉर दी बॅलन्सिंग. समजतं हे तुम्हाला. ठीक आहे येस, मग इथं हीट अँड ट्रायल मेथडसाठी काय लागतात, पेशन्स लागतात ओके, आणि लेंदी मेथड आहे. सिम्पल इक्वेशनसाठी खूप इझी आहे, कॉम्प्लिकेटेड इक्वेशनसाठी ओके येस काय आहे, लेंदी आहे. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला कसं ते काय काय सिक्वेन्स फॉलो करायचं. लक्षात आलं तुमच्या. येस, मेटल आयटम्स बॅलन्स करायचे, नेक्स्ट वन नॉन मेटल आयटम्स बॅलन्स करायचे, लॅटर ऑन हायड्रोजन बॅलन्स करायचं आणि ऑक्सिजन. ओके, हा सिक्वेन्स तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. ओके, आफ्टर बॅलन्सिंग व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, आफ्टर अप्लाइंग किंवा आफ्टर बॅलन्सिंग ओके आफ्टर बॅलन्सिंग ॲटम्स ओके रिपीट the counting process okay each time. ठीक आहे येस, एक सिंपल स्टेटमेंट दिलं तुम्हाला की बाबा बॅलन्स केलं ना तुम्ही ओके, एखादी प्रोसेस अप्लाय केली की परत काय करायचं तुम्हाला, रिपीट करायचं. म्हणजेच काय येस, ती काउंटिंग रिपीट करायचं तुम्हाला. आफ्टर बॅलन्सिंग आयटम रिपीट दी काउंटिंग. म्हणजे काय की बाबा ए आणि बी बॅलन्स केलं तुम्ही. सपोज एखादी इक्वेशन दिलं तुम्हाला 2a प्लस ओके 3b प्लस 4c ओके टू फॉर्म a प्लस b प्लस c. करेक्ट, अगोदर काय केलं तुम्ही, ए बॅलन्स केलं सपोज, ठीक आहे ना. ओके, मग ज्यावेळेस तुम्ही काउंट कराल ना ओके, अगोदर तुम्ही काउंट करणार हीट अँड ट्रायल मेथडमध्ये ओके, LHS साईडचे जे काय आयटम्स आहेत बाळांनो अगोदर काउंट करून घ्या. RHS साईडचे आयटम्स अगोदर काय करा, काउंट करून घ्या. ठीक आहे ना, काउंट केले. एक सपोज आयटम आपण बॅलन्स केलं, सपोज मेटल आयटम आपण बॅलन्स केला, मग काय करायचं, परत रिकाउंटिंग करायचं आहे. म्हणून सांगितलं मी तुम्हाला पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. ओके, दुसरा आयटम बॅलन्स केला, परत रिकाउंटिंग खूप महत्त्वाची आहे. तिसरा आयटम बॅलन्स केला XYZ ना, ठीक आहे ना. ओके, परत रिकाउंटिंग इथं महत्त्वाची आहे. प्रत्येक वेळेला एक आयटम बॅलन्स केला की परत रिकाउंटिंग महत्त्वाची आहे इथं. येते लक्षात. ठीक आहे येस, मग घेऊया आपण फर्स्ट इक्वेशन फॉर बॅलन्सिंग ऑफ फर्स्ट इक्वेशन, दॅट इज MnO2 प्लस HCl.
विच फॉर्म्स MnCl2 प्लस H2O प्लस Cl2. ठीक आहे, असं एक इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. ओके, सिक्वेन्स काय सांगितलं मी, अगोदर मेटल बॅलन्स करायचे, त्याच्यानंतर नॉन मेटल बॅलन्स करायचे, त्याच्यानंतर हायड्रोजन बॅलन्स करायचा आणि देन ऑक्सिजन, M, Nm, H आणि O. हा सिक्वेन्स लक्षात राहील. ओके, अप्लाय करायला सुरुवात करा. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल काउंट दी ॲटम्स ऑन LHS and later on count the atoms on RHS. आता हीट अँड ट्रायल मेथड यूज करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट दी मेटल्स कुठला आहे, Mn. इथं Mn आहे, दोन्ही इक्वल आहेत का, येस डेफिनेटली इक्वल आहेत. ठीक आहे, अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, नॉन मेटल चेक करा. येस, दिस इज क्लोरीन, दिस इज क्लोरीन, दिस इज ऑल्सो क्लोरीन. टोटल क्लोरीन RHSला किती आहेत बघा, 4 आहेत. 2 + 2 4 आहेत. इथं किती आहेत, ओनली 1. सो मल्टिप्लाय बाय 4. क्लोरीन बॅलन्स झाले. ठीक आहे, पुढे जायचं आहे आता. कुठं, हायड्रोजन. चेक करा हायड्रोजन ऑन बोथ साईड. येस, हायड्रोजन इथे किती आहेत, 4 आहेत. इथे किती आहेत, 2 आहेत. कितीने मल्टिप्लाय कराल, 2 ने मल्टिप्लाय कराल. समजलं ना. आता टेबल वगैरे बनवत बसायचं नाही बाळांनो, त्या लहान मुलांसारखं. तुम्हाला इथं डायरेक्ट अप्लाय करता आली पाहिजे मेथड ही. आता समजलं का मी काय सांगितलं. हा सिक्वेन्स फक्त फॉलो करा. ठीक आहे, मेटल बॅलन्स केला. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लोरीन बॅलन्स केला, आपण हायड्रोजन बॅलन्स केला. हायड्रोजन किती झाले, 4. इथं सुद्धा किती आहेत, 4 आहेत. नाव बॅलन्स द ऑक्सिजन आयटम्स. इथं किती आहेत, 2 ऑक्सिजन्स. इथं किती आहेत, 2. बरोबर आहे ना. इथं कोएफिशियंट 2 आहे म्हणजे काय, येस, किती झाले टोटल, 2 ऑक्सिजन्स झाले. सो दिस इक्वेशन इज बॅलन्स्ड. इक्वेशन कसं आहे, बॅलन्स्ड. आता हे सिम्पल इक्वेशन होतं, त्याच्यामुळं तुम्ही इझिली बॅलन्स करू शकला. बरोबर आहे ना. नेक्स्ट इक्वेशनकडे जाऊयात आपण. सेकंड इक्वेशन घ्या. सपोज कॉपर ऑक्साइड CuO, करेक्ट, when reacts with ammonia NH3, which forms what, Cu plus N2 plus H2O. केअरफुली बघा. परत सेम सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. मेटल, नॉन मेटल, ठीक आहे, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. क्लिअर. मेटल कोण आहे, Cu. बॅलन्स आहे का चेक करा. येस, बॅलन्स आहे दोन्ही साईडला. करेक्ट. नेक्स्ट वन, नॉन मेटल चेक करा. अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन कोण आहे, नायट्रोजन. नायट्रोजन इथं 2 आहेत, इथं किती आहे, 1 आहे. कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, इथं 2. नायट्रोजन बॅलन्स झाले. नेक्स्ट स्टेप आहे कुठली, हायड्रोजन. हायड्रोजन चेक करा किती आहेत, 2 × 3 6. इथे किती आहेत, 2 × 2च आहेत हायड्रोजन. 2 म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 3नं. 2 × 3 6 झाले. करेक्ट. नाव काउंट दी ऑक्सिजन आयटम्स. इथं ऑक्सिजन किती आहेत, 1. इथं ऑक्सिजन 3 आहेत. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3नं मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघा, परत रिकाउंटिंग. मेटल चेंज झालं ना. मग मेटल किती झाले, इथं कॉपर 3 झाले. ठीक आहे, कॉपर 3 झाले ना, म्हणून कॉपरला मल्टिप्लाय करा 3नं. समजलं का. परत रिकाउंटिंग. बरोबर आहे ना, प्रत्येक स्टेपला रिकाउंटिंग असली पाहिजे तुमची. करेक्ट. मग 3 कॉपर्स आहेत, 3 ऑक्सिजन्स आहेत. ठीक आहे, 2 नायट्रोजन, येस. त्याच्यानंतर 6 हायड्रोजन्स, येस. 3 × 2 6. हे कसं मोजायचं, समजलं ना बळानं. ठीक आहे, 3 × 2 6. नाव दिस रिॲक्शन इज बॅलन्स्ड. समजलं हे. रिकाउंटिंग कुठून करायचं समजलं ना. परत मेटलपासून रिकाउंटिंग करायचं. मेटल, नॉन मेटल, हायड्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे ना. ही रिकाउंटिंग तुम्हाला कंटिन्युअस करता आली पाहिजे. समजलं हे. येस. नेक्स्ट इक्वेशन घेऊयात आपण. येस, दॅट इज, तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड इक्वेशन देतो मी तुम्हाला. ठीक आहे. Al4C3 when reacts with H2O which forms what, yes, CH4 plus AlOH taken thrice. Correct. सेम सिक्वेन्स फॉलो करायचं बघा ना. दॅट इज Cl. ॲल्युमिनियम बघा मेटल आहे, बरोबर आहे ना. मेटल्स किती आहेत, टोटल 4 आहेत ऑन लेफ्ट हँड साईड. हाऊ मेनी मेटल्स, 4 मेटल्स. राईट हँड साईडला किती आहे, ओनली 1 मेटल. हा 3 कन्सिडर करायचा नाही इथं जोपर्यंत. ॲल्युमिनियमला सेपरेट
ओके कोएफिशियंट नाही, ओके, किंवा काय लाईक दिस टेकन थ्राईस टेकन ट्वाईस वगैरे नसेल, ओके, तर काय तो सिंगल असतो. लक्षात येते ना? ओके, येस. मग इथं सिंगल ॲल्युमिनियम आहे. मग काय कराल तुम्ही? 4 मल्टिप्लाय कराल. येस, 4 मल्टिप्लाय केलं. थोडंसं कॉम्प्लिकेटेड इक्वेशन आहे आता. ओके, परत रिकाउंटिंग. ॲल्युमिनियम बॅलन्स आहेत का? आहेत. करेक्ट. आता नेक्स्ट काय बॅलन्स करायचं तुम्हाला? नॉन मेटल अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक आहे. कोण आहे? कार्बन आहेत. 3 आहेत. इथं किती कार्बन आहेत? ओनली 1. बरोबर आहे ना? ओके, कितीनं मल्टिप्लाय कराल? 3 न मल्टिप्लाय कराल. इथं लक्षात? ओके, चेंजेस होत राहतात, कंटिन्युअस करत जायचं आहे. तुम्हाला नवीन इक्वेशन मिळालं आता. बरोबर आहे ना? ओके, नेक्स्ट स्टेप काय आहे? बॅलन्स दी हायड्रोजन ॲटम्स. टोटल हायड्रोजन 2 आहे तिथं. ठीक आहे ना? ओके, इथे किती आहेत चेक करा. आता बघा, कोएफिशियंट इथं 4 आहे आणि इथं हायड्रोजन 1 इंटू 3 हायड्रोजन्स आहेत का इथं? टेकन थ्राईस म्हणजे वळण किती हायड्रोजन? 3 इंटू 4 12 हायड्रोजन्स. ओके, इथं किती आहेत? किती आहेत? 2 आहेत. बरोबर आहे ना? ओके, इथं टोटल किती? 12 हायड्रोजन्स आहेत. ठीक आहे. हां, आणखीन एक महत्त्वाचं, इथं मेन्शन केलंच नाही ना आपण. इथले हायड्रोजन्स किती? 3 इंटू 4 12. 12 प्लस 12 किती? 24 म्हणजे इथं किती घ्यावं लागतील? 12 इंटू 2 किती झाले? 24. परत चेक करा आता बॅलन्स आहे का. ॲल्युमिनियम 4 आहेत. येस, 4 आहेत ॲल्युमिनियम. ठीक आहे. कार्बन 3 आहेत. येस, 3 आहेत. हायड्रोजन 12 इंटू 2 24 आहेत. येस, डेफिनेटली 3 इंटू 4 12 प्लस हे 12 टोटल किती झाले? 24. ऑक्सिजन चेक करा. 12 ऑक्सिजन आहेत. बरोबर आहे ना? कोएफिशियंट इथं ऑक्सिजन 1 आहे, त्याचं कोएफिशियंट किती आहे? 12 आहे. इट मीन्स 12 ऑक्सिजन्स आर देअर. इथं 4 कोएफिशियंट चेक करायचा. कोएफिशियंट 4. ठीक आहे. आणि 3 ऑक्सिजन दिसत आहेत ना? 3 इंटू 4 किती झाले? 12 ऑक्सिजन. सो दिस रिॲक्शन ओके नाव इज बॅलन्स्ड. बॅलन्स्ड. समजलं बाळांनो हे? येस, खूप इझी आहे. ओके, नेक्स्ट इक्वेशन बघूया आता. नेक्स्ट FeS2 प्लस ओके O2 which gives Fe2O3 plus SO2. ठीक है? Yes. Now check it out. फर्स्ट ऑफ ऑल मेटल्स किती आहेत? मेटल ऑन बोथ साइड चेक करा. ओके, इथं 1 आहे, इथं किती आहे? 2 आहेत. काय करावं लागेल? इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. करेक्ट? ओके, नाव चेकआउट नॉन मेटल्स. इथं 2 इंटू 2 4 झाले. बरोबर आहे ना? 2 इंटू 2 4. इथं किती आहेत? ओनली 1. कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 4 न मल्टिप्लाय करावं लागेल. परत चेक करायचं. ठीक आहे. मेटल करेक्ट आहेत. नॉन मेटल ओके एस अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन 2 इंटू 2 4 आहेत. ऑक्सिजन चेक करा. ओके, इथं 2 ऑक्सिजन्स आहेत. ओनली 2 ऑक्सिजन ॲटम्स. इथं चेक करा. 3 बरोबर आहे ना? आणि 4 इंटू 2 किती? 8 प्लस 3 11 ऑक्सिजन्स आहेत. समजलं ना? 3 आणि हे 4 इंटू 2 8 11. ओके, मग आता कसं लिहायचं? 11. ओके, 11 ऑड जर असेल ना तर काय करायचं? 11 डिवायडेड बाय 2 करायचं. 11 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5.5. 5.5 इंटू 2 किती होतील? 11. समजलं ना? हे 2 ऑक्सिजन आयटम्स आहेत ना? ओके येस, म्हणून काय केलं? 11 डिवायडेड बाय 2 केलं. समजलं बाळांनो हे? ठीक आहे. आता हे फ्रॅक्शन मध्ये आहे. दिस इज इन फ्रॅक्शन. ठीक आहे. फ्रॅक्शन मध्ये असल्यामुळं ओके काय करावं लागेल? फ्रॅक्शनल इक्वेशन आहे. ओके, दॅट इज कन्व्हर्टेड इंटू होल नंबर. समजतंय ना? ओके येस, इट डज नॉट लुक गुड. समजतंय का? ओके, दिसायला व्यवस्थित नाहीये बाळांनो हे इक्वेशन. ओके, दिसायला फक्त रॉंग आहे असं नाहीये. दॅट इक्वेशन इज करेक्ट बट इट इज नॉट लुकिंग गुड. ओके, दॅट्स वाय इट इज कन्व्हर्टेड इंटू होल नंबर इक्वेशन. त्याचे कोएफिशियंट कसे असले पाहिजेत? होल नंबर असले पाहिजेत. करेक्ट ना? म्हणून काय कराल तुम्ही? 2 न मल्टिप्लाय करा ऑन बोथ साइड. ओके, 2 न मल्टिप्लाय केलं तरी इथे किती होईल? 4 FeS2 प्लस हे 2 गेट कॅन्सल्ड 11 O2 which forms twice Fe2O3 प्लस 8 SO2. काय केलं? मल्टिप्लाइड बाय
समजलं? हे होल नंबर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. कशासाठी? दिस इज नॉट रॉंग, दिस इज करेक्ट, बट इट इज नॉट लुकिंग गुड, दॅट्स वाय. आर यू गेटिंग? ठीक आहे. नेक्स्ट इक्वेशन कडे जाऊया आता आपण. थोडंसं कॉम्प्लिकेटेड इक्वेशन घेऊया आता नेक्स्ट. ठीक आहे, बघा ट्राय करा आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून थोडंसं ट्राय करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा बाळांनो. सल्फर प्लस ओके HNO3, करेक्ट, नायट्रिक ऑक्साईड म्हणायचं त्याला. विच फॉर्म्स, सॉरी नायट्रिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड H2SO4 प्लस NO2 प्लस H2O. ठीक आहे ना? ओके, आता बॅलन्स कसं कराल ह्या इक्वेशनला थोडंसं ओके इमॅजिन करा. आता इथं मेटल तर नाही आहे, अगोदर काय नॉन मेटल ओके बॅलन्स कराल. इथं सल्फर 1 आहे, इथं सल्फर 1 आहे, एस बॅलन्स्ड आहे. नायट्रोजन 1, इथं सुद्धा नायट्रोजन किती आहे? 1 आहे, बॅलन्स्ड आहे. ठीक आहे. आता फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा विचार करा. इथं हायड्रोजन किती आहे? 1 आहे, इथं 2 आहेत, प्लस 2 4 आले, बरोबर आहे ना? ओके, टोटल किती? 4 हायड्रोजन्स झाले. आता बॅलन्स करावं लागेल. 4 हायड्रोजन्स म्हणलं की इथे किती घ्यावे लागतील तुम्हाला? 4 घ्यावे लागतील. नाव चेकआउट दी ऑक्सिजन आयटम्स, करेक्ट. ठीक आहे, तर ऑक्सिजन आयटम्स इथं 4 × 3 किती आहेत? 12 आहेत. इथं 4 + 2 6, 6 + 1 7 आहेत, बरोबर आहे ना? ओके, आता हे तुम्हाला खूप खूप केअरफुली बॅलन्स करत राहावं लागणार आहे. येतं का लक्षात? ठीक आहे. एस प्रत्येक ॲटम बॅलन्स झाला पाहिजे ना? ठीक आहे. ओके, हायड्रोजन त्याच्या अगोदर बघा नायट्रोजन वाढवलं ना आपण इथं. ओके एस बघा बघा ना. ओके एस खूप कॉम्प्लिकेटेड इक्वेशन आहे हे. येस, जर जनरली ओके अगोदर काय आपण नॉन मेटल्स बॅलन्स करतो अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. काय केलं आपण इथं आता बघा. ओके, हायड्रोजन किती होते टोटल? ओके एस इथं 4 होते, बरोबर आहे ना? म्हणून आपण केलं 4 मल्टिप्लाय केलं. परत इक्वेशनला काय करायचं? चेक करायचं सुरुवातीपासून. ठीक आहे, सल्फर बॅलन्स आहेत का? आहेत. ठीक आहे. एस नायट्रोजन बॅलन्स आहेत का? चेक करा. 4 × ओके एस सॉरी इथं 4 नायट्रोजन झाले. 4 म्हटल्यानंतर इथं कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? परत 4नं मल्टिप्लाय करावं लागेल. परत सेम सिक्वेन्स. ठीक आहे. सल्फर बॅलन्स आहेत का? येस डेफिनेटली बॅलन्स आहेत. त्याच्यानंतर नायट्रोजन 4 इथं आहेत. ठीक आहे, इथं 4 आहेत. बॅलन्स आहे का बाळांनो? येस डेफिनेटली बॅलन्स आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आता. हायड्रोजन इथं किती आहेत? 4 हायड्रोजन्स, करेक्ट. ओके, इथं 2 + 2 4 हायड्रोजन्स आहेत, करेक्ट. ठीक आहे, हायड्रोजन बॅलन्स आहेत, सल्फर बॅलन्स आहे, नायट्रोजन बॅलन्स आहे. तर ऑक्सिजनचा विचार करूया. ओके, 3 × 4 किती झाले? 12 ऑक्सिजन्स आहेत. ओके, इथं चेक करा आता. टोटल 4 + 4 × 2 8, 8 + 4 12, 12 + 1 13 ऑक्सिजन आहेत. कसं बॅलन्स करणार आता? परत काय करावं लागेल आपल्याला? 1नं वाढवावं लागेल. म्हणजेच काय तुम्ही परत लिहायचं असं. ठीक आहे ना? ओके, इथं किती घ्यावं लागेल? 5 HNO3, बरोबर आहे ना? ओके, 1नं वाढवलं इकडं आपण. कारण काय? ओके बॅलन्स तर होणार आहे. ओके, ऑक्सिजनला इथंच वाढवावं लागणार आहे आपल्याला, करेक्ट. हा H2SO4 ॲज इट इज प्लस ओके इथं NO2. आता बघा 5 नायट्रोजन झाले ना? लक्षात आलं का तुमच्या? परत एकदा सांगतो, कारण काय खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे. कसं बॅलन्स करायचं हे लक्षातच येणार नाही या इक्वेशनमध्ये. सल्फर बॅलन्स आहेत. ठीक आहे. एस परत इक्वेशन लिहून सांगू का बाळांनो? ठीक आहे, परत एकदा सांगतो बघा, इकडे लक्ष द्या. व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. मी खाली घेतो इक्वेशन. सल्फर प्लस HNO3 विच फॉर्म्स H2SO4 प्लस NO2 प्लस H2O, करेक्ट. सल्फर बॅलन्स आहेत का? आहेत, करेक्ट. नायट्रोजन बॅलन्स आहेत का? आहेत. हायड्रोजन इथं 1 आहे, बरोबर आहे ना? इथं किती आहेत? चेक करा. 2 + 2 4 आहेत. म्हणून कितीनं मल्टिप्लाय केलं वळण आपण? 4नं मल्टिप्लाय केलं. समजलं का? ठीक आहे, परत सिक्वेन्स. सल्फर बॅलन्स आहेत का? आहेत. ठीक आहे, नायट्रोजन 4 झाले. इथं कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 4नं मल्टिप्लाय करावं लागेल. परत काउंट. सल्फर बॅलन्स आहेत. बघा किती पेशन्स ठेवावं लागतील तुम्हाला. ठीक आहे. एस नायट्रोजन 4 आहेत, करेक्ट ना? ओके एस पुढची मेथड सोपी आहे. ओके, पण ही हीट अँड ट्रायल मेथड. आपण काय करतो? हीट करतो आणि परत ट्राय करतो, हीट करतोय परत ट्राय, म्हणजे नंबर देतोय परत ट्राय करतोय आपण बॅलन्सिंगसाठी. समजलं ना? ओके एस हे इक्वेशन्स खूप काही शिकवून जातात बाळांनो तुम्हाला.
ठीक आहे ना. ओके, प्रॅक्टिस करा. ओके, परत 4 नायट्रोजन बॅलन्स आहेत. आता पुढं हायड्रोजन बॅलन्स आहेत का? 4 हायड्रोजन आहेत बॅलन्स हायड्रोजन. ऑक्सिजन 4 × 3 किती झाले? 12 ऑक्सिजन्स. ठीक आहे, इथं सांगा बरं. 4 + 4 × 2 8, 8 + 4 12, 12 + 1 13 ऑक्सिजन्स. आता मला सांगा, इथं 13 आहेत, एक नंतर वाढवू शकत नाही इथं ऑक्सिजन, इथं 4 तर करू शकत नाही. काय करावं लागेल? इथला कोएफिशियंटच चेंज करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, मग 4च्या ठिकाणी किती घेऊया आपण? हा कोएफिशियंट चेंज करूया. आता सपोज सल्फर प्लस, ठीक आहे, 5 घेतलं, एक न वाढवलं मी ऑक्सिजन, HNO3. करेक्ट. ठीक आहे, आता काय करावं लागेल? हे ॲज इट इज ठेवा, H2SO4. करेक्ट. नायट्रोजन किती झाले इथं? आता 5 झाले नायट्रोजन. मग काय करावं लागेल? इथं सुद्धा 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. आलं लक्षात? NO2 + H2O. करेक्ट. सल्फर बॅलन्स आहेत का? आहेत. नायट्रोजन 5 आहेत, इथं 5 आहेत. हायड्रोजन इथं 5 झाले आणि इथं किती आहेत? 2 × 2 4 झाले. बरोबर आहे ना. ओके, आता हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी ओके मल्टिप्लाइंग फॅक्टर कुठे यूज करायचा? ओके, जिथं लेस नंबर ऑफ आयटम्स आहेत. काय? लेस नंबर ऑफ ॲटम्स, तिथं मल्टिप्लाइंग फॅक्टर काय करा? येस, यूज करा. मग कुठे यूज करायचा? ह्या ठिकाणी. किती यूज करायचा? दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. ठीक आहे, इथं 5 हायड्रोजन आहेत. ठीक आहे, मग मल्टिप्लाइंग फॅक्टर किती यूज करायचा? मॅक्सिमम 2 तरी यूज करावं लागेल, सॉरी मिनिमम 2 तरी यूज करावं लागेल. करेक्ट. 1 केला तर होणार नाही, मग 1 करून बघायचं, होत नाही आहे, 2 करा. येस, डेफिनेटली 2. ठीक आहे, परत काउंट करायचं. बघा, सल्फर बॅलन्स आहेत, नायट्रोजन बॅलन्स आहेत. करेक्ट. ओके, बघा, हायड्रोजन 5 झाले, इथं किती आहेत आता? 2 × 2 4, 4 2 + 2 6 झाले. परत काय करावं लागेल? आता इथला डिजिट चेंज करावं लागेल. ओके, इट मीन्स सल्फर प्लस 6 HNO3 विच गिव्स H2SO4 प्लस, आता इथं 6 घेतला म्हणून नायट्रोजनसुद्धा किती येतील? 6 NO2 प्लस इथं ट्वाइस H2O ॲज इट इज लिहिलं. समजलं का? ठीक आहे, सल्फर बॅलन्स आहेत डेफिनेटली. नायट्रोजन बॅलन्स आहेत. करेक्ट. लॅट्रॉन हायड्रोजन 6 आहेत, 2 + 4 6. ऑक्सिजन चेक करा, 6 × 3 18. इथं 4 + 12 किती झाले? 6 × 2 म्हणजे 12, 16 झाले. 16 + 2 18. नाव दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन. बघा, खूप वेळ लागला आपल्याला हे बॅलन्स करण्यासाठी. समजलं ना कसं बॅलन्स केलं? ठीक आहे. येस, जर बॅलन्स होत नसतील तर एक ना वाढवत जायचं आहे तुम्हाला. आणि हो, ओके, कधीही जर एकाच मॅक्सिमम कंपाऊंडमध्ये सेम जर आयटम असेल तर स्मॉलर, ओके, जो कंपाऊंड आहे, ओके, ज्याच्यामध्ये स्मॉलर लेस नंबर ऑफ आयटम्स आहेत, तो अगोदर बॅलन्स करायचा. ठीक आहे, रिपीट करा ही प्रोसेस. खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे हे. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट इक्वेशनकडे जाऊया आता आपण. नेक्स्ट, C6H6 plus O2 which forms CO2 plus H2O. बाळांनो, पॉज करा व्हिडिओ आणि बॅलन्स करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता हा काय आहे? बेन्झिन आहे बाळांनो, लक्षात ठेवा. C6H6 मीन्स बेन्झिन. ठीक आहे ना. ओके, आणि रिॲक्शन कुठली आहे? कंबशन रिॲक्शन, बर्निंग आहे बेन्झिनचं. कंबशन रिॲक्शन आहे ही. कंबशन म्हणजे बर्निंग ऑफ सबस्टन्स. करेक्ट ना. मग बेन्झिन, ओके, इज बर्न इन प्रेझेन्स ऑफ, ओके, व्हॉट? ऑक्सिजन टू फॉर्म CO2 अँड H2O. कुठलाही ऑर्गॅनिक सबस्टन्स, हायड्रोकार्बन जर बर्न केला असेल ना, ओके, हायड्रोकार्बन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, लक्षात ठेवा, बर्निंग रिॲक्शन आहे. ऑलवेज गिव्स CO2 प्लस व्हॉट? H2O. ऑलवेज CO2 आणि काय फॉर्म होतो? H2Oच फॉर्म होतो. ठीक आहे, ह्या रिॲक्शनला आपल्याला काय करायचं? तर बॅलन्स. हे नोट करून ठेवा. ओके, कसं बॅलन्स करायचं बघा. फर्स्ट ऑफ ऑल, बॅलन्स द कार्बन आयटम्स फर्स्ट. दुसरा काय बॅलन्स करायचं? हायड्रोजन आयटम्स. थर्ड काय बॅलन्स करायचं? ठीक आहे, ऑक्सिजन आयटम्स. बघा, सिक्वेन्स सेम ठेवायचं आपल्याला. मेटल नाही आहे इथं, आता नॉन मेटलपासून स्टार्ट करावं लागेल आपल्याला. कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, कार्बन लेफ्ट हँड साईडला किती आहेत? 6 आहेत. इथं किती आहेत? 1.
कितीनं मल्टिप्लाय कराल 6नं. परत काउंट करा 6 कार्बन्स 6 कार्बन्स. करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप काय हायड्रोजन किती आहेत 6 आहेत. इथं किती आहेत 2 आहेत. 3नं मल्टिप्लाय करा 3 × 2 6. परत काउंट कार्बन 6 आहेत हायड्रोजन 6 झाले. ऑक्सिजन्स इथं 2 आहेत. इथं किती आहेत 6 × 2 12 12 + 3 15. आता 15 ऑड असेल ना ओके तर काय करायचं 15 / 2 करायचं. ऑड असेल तर 15 / ओके S2. समजलं. ओके आता हे दिसायला व्यवस्थित नाही इक्वेशन कारण फ्रॅक्शनमध्ये आहे त्याच्यामुळे 2नं मल्टिप्लाय करा. 2नं मल्टिप्लाय केलं की हा फ्रॅक्शन निघून जातो. लक्षात आलं ना. ठीक आहे. S ट्वाइस C6 H6 प्लस 15 O2. चेक करा आता 12 CO2 प्लस 6 H2. काय केलं मल्टिप्लाइड बाय 2 टू रिमूव्ह द फ्रॅक्शन. अंडरस्टूड. क्लिअर आहे बाळांनो. ओके येस. नेक्स्ट घ्या आता सपोज C2H4 दिला तुम्हाला C2H4 दिस इज कॉल्ड एज इथिन. ओके when reacts with oxygen which forms what CO2 plus H2O. चला सॉल्व करा आता तुम्ही बाळांनो. ओके हीट अँड ट्रायल मेथड. हीट करायचं ओके आणि ट्राय करायचं. लक्षात येते. ठीक आहे. कार्बन किती आहेत 2 आहेत. इथं 1 2नं मल्टिप्लाय करा. हायड्रोजन किती आहेत 4 आहेत. इथं किती आहेत 2 आहेत. किती मल्टिप्लाय कराल ट्वाइस 2नं मल्टिप्लाय कराल. ओके आता बघा कार्बन बॅलन्स आहेत हायड्रोजन बॅलन्स आहेत. ऑक्सिजन 2 इथं किती आहेत 4 + 2 इथं कोएफिशियंट 2 आहे ना मग हे काय झाले 2 × 2 4 4 + 2 6. कितीनं मल्टिप्लाय कराल 3नं मल्टिप्लाय कराल. नाउ दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन. करेक्ट. CH4 कंबशन रिॲक्शनला ओके किंवा हायड्रोकार्बनचं कंबशन केलं ना बॅलन्सिंग खूप सिम्पल आहे बघानं. ठीक आहे. ऑक्सिजन विच फॉर्म्स वॉट CO2. बघा प्रोडक्ट कंपल्सरी सेमच आहे CO2 + H2O. करेक्ट. कार्बन किती आहेत 1 बॅलन्स आहे. हायड्रोजन इथं 4 आहेत इथं 2 आहेत 2नं मल्टिप्लाय करा 4 झाले. 2 × 2 कसं काउंट करायचं समजलं ना 4 झाले. ओके ऑक्सिजन इथं किती आहेत 2 इथं किती आहेत 2 मल्टिप्लाइंग फॅक्टर बघायचा 2 ऑक्सिजन्स टोटल 4 झाले. कितीनं मल्टिप्लाय कराल 2नं मल्टिप्लाय कराल. काय केलं आपण इथं 4 / 2 केलं कारण इथं ऑलरेडी 2 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे. 2 × 2 किती होतील 4 होतील. समजलं ना. मग त्याच्या हाफ घ्यायचं इकडं. अंडरस्टूड. ठीक आहे. नाउ दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन. अंडरस्टूड. नेक्स्ट बघूया आता सपोज C2H2 दिला तुम्हाला C2H2 दिस इज कॉल्ड एज ॲसिटिलीन. ॲसिटिलीन when reacts with oxygen which forms what CO2 plus H2O. CO2 plus H2O. ठीक आहे. नंबर ऑफ कार्बन चेक करा. ऑन लेफ्ट हँड साईड 2 राईट हँड साईडला किती आहेत 1 2नं मल्टिप्लाय करा. करेक्ट. चेक करा परत. येस हायड्रोजन 2 आहेत इथं किती आहेत 2च आहेत सो बॅलन्स्ड. ठीक आहे. ऑक्सिजन चेक करा 2 × 2 4 4 + 1 5. काय घ्याल ऑड आहे ना 5/2 घ्याल. आता परत फ्रॅक्शन आहे. करेक्ट ना. होल नंबरमध्ये कन्वर्ट करू शकताय तुम्ही. करेक्ट. कितीनं मल्टिप्लाय कराल 2नं मल्टिप्लाय 2 C2H2 प्लस 5 O2 विच फॉर्म्स 4 CO2 प्लस ट्वाइस H2O. 2नं मल्टिप्लाय केलं हा 2 आणि मल्टिप्लाईंग मध्ये 2 आलेला कॅन्सल झाला. बरोबर आहे ना. येस. सो दिस इज नाव बॅलन्स्ड इक्वेशन. समजलं बाळांनो हे तुम्हाला. ठीक आहे. आज काय स्टडी केलं आपण हीट अँड येस ट्रायल मेथड. हीट अँड ट्रायल मेथड. ठीक आहे ना. बॅलन्स करते वेळी सिक्वेन्स मेंटेन केला आपण काय मेटल नॉन मेटल. ठीक आहे ना. ओके हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन हा सिक्वेन्स आपण ब्रेक केलेला नाही. आलं का लक्षात. ठीक आहे. मग एखाद्या ठिकाणी कॉम्प्लेक्स इक्वेशन जर असेल तर मी तुम्हाला ओके हा वे सांगितलं कसं बॅलन्स करायचं. समजलं ना. ओके अगोदर काय स्मॉलर ओके किंवा लेस नंबर ऑफ आयटम असलेला कंपाऊंड बॅलन्स करून घ्यायचा. लक्षात आलं ना. ठीक आहे. सिक्वेन्स तोच करायचा. मेटल तर नाही याच्यामध्ये. अगोदर नॉन मेटल बॅलन्स केलं त्याच्यानंतर मग हायड्रोजन बॅलन्स केलं त्याच्यानंतर ऑक्सिजन बॅलन्स केलं. ठीक आहे. हा सिक्वेन्स ब्रेक करू नका. ओके
येस, तुम्ही कंटिन्यू ट्राय करत राहा. ठीक आहे. तुम्हाला काही इक्वेशन्स दिलेले आहेत कुठं तुमच्या व्हॉल्यूममध्ये, त्याच्यामधले इक्वेशन्स ट्राय करा. ठीक आहे. नेक्स्ट मेथड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.